रामकृष्ण हरी मंडळी, आपण पाहतोय की या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झालेली आहे। अत्यंत उल्हासाच्या वातावरणामध्ये हा संपूर्ण सोहळा पार पडलेला आहे। मंदिरामध्येच आपण पाहतोय की अशा पद्धतीने खास पोशाख पांडुरंगाला यावेळी चढवण्यात आलेला आहे। हाताने विणलेला जरीकाम केलेला हा सुंदर पोशाख आपण पाहतोय। पांडुरंगाच्या मूर्तीला विठ्ठलाला जरीकाम केलेला पोपटा रंगाचा अंगरखा, शेला पिवळ्या रंगाचं सोळ, तर हिरवी नऊवारी पैठणी रुक्मिणी मातेला नेसवली गेलेली आहे। अशा भक्तिमय वातावरणामध्ये आपण पाहतोय की हा संपूर्ण सोहळा जो आहे तो पार पडलेला आणि हे सुंदर मनोहारी रूप आपण पांडुरंगाचं या ठिकाणी पाहतोय की आणि आता आषाढी महापूजेच्या या संपूर्ण महापूजेनंतर मुख्यमंत्री यांनी सपत्नीक हा संपूर्ण पूजा केलेली आहे। आणि नाशिक जिल्ह्यातल्या बाळूशंकर अहिरे आणि आशा बाळू अहिरे या शेतकरी दाम्पत्याला खरं तर यंदा मुख्यमंत्र्यांच्या सोबत शासकीय महापूजा करण्याचा मान मिळालेला आहे। अंबासना तालुका सटाणा जिल्हा नाशिक इथले ते रहिवासी आहेत। गेल्या 14 वर्षांपासून ते वारी करत होते आणि त्यांना हा बहुमान मिळालेला आहे। आणि अशा संपूर्ण भक्तिमय वातावरणात आपण पाहतोय की आषाढीची जी शासकीय महापूजा आहे ती संपन्न झालेली आहे। कॅमेरामॅन सागर पाटीलसह श्रीकांत घुले, झी मीडिया, पंढरपूर। तर यावेळी आपण पाहतोय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही महापूजा जी ती संपन्न झालेली आहे। सपत्नीक यावेळी मुख्यमंत्र्यांनी विठुरायाची महापूजा जी ती केलेली आहे। खरं तर सपत्नीक ही महापूजा जी ती पार पडलेली आहे। तर आपण पाहिलेलं आहे यावेळी पंढरीचं सुख नाही त्रिभुवनी, प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे या अभंगाप्रमाणे लाखो भाविक पंढरीला आषाढी सोहळ्यासाठी दाखल झाले। आणि यावेळी जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही महापूजा जी ती पार पडलेली आहे। मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा ज्या त्या प्रशासनाकडून यावेळी देण्यात आलेल्या आहेत आणि बाळू अहिरे अशा अहिरे मानाचे वारकरी जे येथे ठरलेले आहेत। नाशिकचे अहिरे दाम्पत्य यंदाचे मानाचे वारकरी आहेत। आणि सपत्नीक जी ती मुख्यमंत्र्यांनी यावेळी महापूजा विठ्ठलाची केलेली आहे। अहिरे कुटुंबाकडून 16 वर्षापासून वारी केली जाते। नाशिकचं अहिरे कुटुंब यावेळी मानाचे वारकरी ठरलेले आहेत। पंढरपुरातील वातावरण खरं तर विठुमय झालंय। हरिनामा जप आणि विठ्ठल भक्तांनी पंढरपूर नगरी नटलेली आहे। संतांच्या पालख्या इंद्रायणी काठी